नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आराध्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज मी बनवणार आहे क्रिस्पी कांदा भजी. मी त्याच्यासाठी कांदा, लसणाची पेस्ट, जिरे पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, बेसन, गव्हाचे पीठ, त्याचबरोबर लाल मिरची पावडर, घरी केलेली धना पावडर, हळद आणि मीठ इत्यादी साहित्य घेतलेलं आहे. उभा चिरलेला कांदा आपण एका बाउलमध्ये घेऊया. त्याचे स्लाइस मोकळे करून घेऊया. त्यामुळं आपले कांदा भजी एकदम क्रिस्पी होतात. तुम्ही पण अशाच प्रकारे कांद्याचे स्लाइस मोकळे करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर सुद्धा ते कांदा आणि मीठ एकत्रित मिक्स करून घ्यायचं. त्यामुळं कांद्याचं स्वतःच पाणी जरासं तयार होतं. नंतर त्यामध्ये लसणाची केलेली पेस्ट, जिरे पेस्ट आणि चिरलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते ॲड करायचे. हळद, धना पावडर आणि लाल मिरच पावडर ॲड करून घेतल्यानंतर सगळे मसाले आणि कांदा एकत्रित मिक्स करून घ्यायचे. आणि कांद्याला सगळा मसाला चांगला लागला पाहिजे. मस्त एकजीव झाल्यानंतर कांदा भाजी एकदम चवदार आणि चविष्ट लागतात. खरं तर आमच्या इकडं आज पावसाचं वातावरण होतं. चांगला पाऊस पडायला होता. असा फार जास्त पण नव्हता आणि कमी पण नव्हता. रिमझिम चालू होती. म्हणूनच म्हणलं कांदा भाजी करून खावेत आणि तुमच्यासोबत रेसिपी ही शेअर करावी. तर त्यापुढं आपण बेसन थोडं थोडं करून ॲड करायचं. पाण्याचा वापर न करताच पीठ मळायचं आहे. त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ मी ॲड केलं आहे. मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर थोडाच केला आहे. जास्त गव्हाचं पीठ वापरायचं नाही. सगळं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात असू द्या, आपण सुरुवातीला सुद्धा मिठाचा वापर केला होता. त्याचं प्रमाण लक्षात घेऊनच आपण आता मिठाचा वापर करणार आहोत. एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव करायचं आहे. पीठ मळत असताना पाण्याचा वापर शक्यतो कमीच करायचा आहे. आणि जर झालाच नाही वापरत तर चांगलीच गोष्ट आहे. परत आता मी थोडंसं चमचाभर पाणी वापरणार आहे. पाण्याच्या कमी वापरामुळे ना भजी क्रिस्पी होतात, क्रंची लागतात. आणि या प्रकारे आपण असं पीठ मळून घ्यायचं आहे. चांगलं घट्ट करायचं आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नंतर आपण कढई गॅसवर ठेवूया. त्यामध्ये तेल टाकूया. तेल आता चांगलं तापलेलं आहे. तर यात आपण भजी सोडून घेऊया. भजी सोडत असताना आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. जास्त जर असेल गॅस तर भजी करपण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे. या प्रकारे आपण सगळे भजी सोडून घेऊया. भजी फ्राय करताना दोन्ही बाजूने भजी फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे. आमच्या घरी ना सगळ्यांना कांदा भजी खायला खूपच आवडतात. तसे तर ते फ्राय केलेल्या मिरच्यांबरोबरच खातात. पण काही जणांना चहाबरोबर खायला आवडतात, काही जणांना सॉसबरोबर खायला आवडतात. तुम्हाला कशाबरोबर खायला आवडतात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच गप्पा मारत नाही. ते भजी चांगले फ्राय झालेले आहेत. तुम्ही बघू शकता रंग कसा आला आहे त्यांना. थोड्या वेळ आणखीन मी 2-3 सेकंद यांना फ्राय होऊ देते. म्हणजे तुम्ही बघू शकता यांना चांगलाच तांबूस आणि लालसर रंग आलेला आहे. भजी ना आता एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता हे किती मस्त दिसायलेत आणि एकदम छान क्रिस्पी झालेले आहेत. तर राहिलेल्या पिठाचे पण आपण याच प्रकारे भजी फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे किती सुटसुटीत सोडले जात आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला आराध्या मिनी ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.